महासागर न्यूज. स्वतःची सत्ता स्वतःचाच मोर्चा. पिंपरी चिंचवडमध्ये चक्क भाजपा कार्यकर्त्यांच्या स्वतःच्या सरकार विरुद्ध या सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पायच्या घोषणा. या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय. महिला आरक्षण विधेयकाच्या नावालाच पुळका, पण मोर्चा नेमका कशासाठी आणि कुणाविरोधात याचा साधा पत्ताही नाही. कशासाठी आहे मोर्चा? काय प्रयोजन आहे? काय माहिती नाही आम्हाला. आमच्या नगरसेवकनं पाठवले, आम्हाला काय माहिती नाही कसं. तळपत्या उन्हात अडकलेले वाहन चालक, शाळेबाहेर ताटकळलेली मुलं आणि घामाने डबडबलेले प्रवासी, हा होता जनतेचा खरा आक्रोश. मोर्चा म्हटलं की एखादा तास तारांबळ होणारच. गिरीश महाजनांच्या या वक्तव्यातून सत्तेचा माज उघड. अनेक गोष्टी निघत असतात, त्यात पक्षांचे निघत असतात, त्यावेळेला थोडीफार प्रमाण पोटी होत असते, मान्यच करावं लागेल. केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, तरीही मोर्चा कशाला? महागाई, बेरोजगारी आणि गरिबी सारख्या खऱ्या प्रश्नावरून जनतेचं लक्ष वळवण्याचा भाजपाचा हा केविलवाना आणि फसला गेलेला डाव आहे. मुंबईच्या वरळीत निघालेला आक्रोश मोर्चा. अहो, हा कसला आक्रोश आणि कुणाचा आक्रोश? खरा आक्रोश तर तिथे होता. तो आक्रोश रस्त्यावरती तळपत्या उन्हात अडकलेल्या सामान्य वाहन चालकांचा होता. खरा आक्रोश त्या मातेचा होता, जिची कवळी मुलं शाळेत अडकली होती आणि ती त्यांना घेण्यासाठी तडफडत होती. खरा आक्रोश त्या घामाने दललेल्या आणि डगबगलेल्या बसमधील प्रवाशांचा होता, ज्यांच्या रोजच्या जगण्याचा संघर्षाला या सत्तेच्या इव्हेंटबाजीनं वेठीस ठरलं होतं. केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता, देशातील 75% भागावरती तुमचाच झेंडा. मग हा मोर्चा नेमका कुणाच्या छाताडावरती नाचण्यासाठी काढला होता? महागाईच्या आगीत होरपळलेला सर्वसामान्य माणूस, नोकरीसाठी वनवन भटकणारा बेरोजगार तरुण आणि गरिबीच्या खाईत तोटला गेलेला शेतकरी, या खऱ्या आणि ज्वलंत प्रश्नाकडे सोयीस्कर पाठ फिरून काढलेलं हा इव्हेंट मोर्चा म्हणजे जनतेच्या डोळ्यात फेकलेली निव्वळ धूळ आहे.